आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 मधील विषय मराठी व गणित पाहणार आहोत. विभाग 1 मराठी. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. शेळी ही पाळीव प्राणी आहे. शेळ्या गरीब असतात. त्या गवत व झाडपाला खातात. शेळ्या ज्या झाडाला तोंड लावतील त्या झाडाची वाढ खुंटते. म्हणूनच अलीकडे शेळ्या बकऱ्यांना चारायला सोडण्यापेक्षा गवत व झाडपाला कापून त्यांना खायला घालावा, असे कृषीतज्ज्ञ सांगतात. शेळीला गरिबाची गाय म्हणतात, कारण तिची किंमत कमी असून तिला खाद्यही कमी लागते. तिचे दूध औषधी असते. शेळीच्या केसापासून लोकर बनवतात. थंड प्रदेशातील शेळ्यांना लांब व मऊ केस असतात. त्यांच्या केसापासून उत्तम प्रतीची लोकर तयार होते. लोकरीपासून शालीही बनवतात. काश्मिरी शाली प्रसिद्ध आहेत. प्रश्न पहिला. कृषीतज्ज्ञ काय सांगतात? 1. पाळीव प्राण्यांना इजा करणे. पर्याय क्रमांक 2. शेळ्या व बकऱ्यांना चाराय सोडणे. पर्याय क्रमांक 3. शेळ्या व बकऱ्यांना गवत व झाडपाला कापून खाऊ घालणे. पर्याय क्रमांक 4. शेळ्या गरीब असतात. कृषीतज्ज्ञ काय सांगतात? शेळ्या व बकऱ्यांना गवत व झाडपाला कापून खाऊ घालावा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा. वरील उतार्यासंबंधी अयोग्य विधान कोणते? अयोग्य म्हणजे चुकीचे. 1. शेळीचे दूध औषधी असते. बरोबर आहे. शेळीच्या केसांपासून लोकर बनवतात. हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. शेळी ज्या झाडाला खाते त्या झाडाची वाढ खुंटते. हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. शेळी ही हिंस्र प्राणी आहे. पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य विधान आहे. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी, कुरणावर शेतात गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते चोहीकडे कसे हिरवे गालीचे, सोनेरी मऊ मल्ली रुपेरी पंख किती कांचे, रंग कितीवर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे. प्रश्न तिसरा. कोवळ्या उन्हाचा रंग कसा आहे? पिवळे तांबूस ऊन कोवळे. पिवळे तांबूस. पर्याय क्रमांक 1 दिलाय सोनेरी. पर्याय क्रमांक 2 चांदेरी. पर्याय क्रमांक 3 पिवळा तांबूस. पर्याय क्रमांक 4 रुपेरी. पर्याय क्रमांक 3 कोवळ्या उन्हाचे रंग कसा आहे? पिवळा तांबूस. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा. सोनेरी मखमली रंग कोणाचे आहे? सोनेरी मखमली पंख फुलपाखराच्या पंखाचे. सोनेरी मखमली रंग फुलपाखराच्या पंखांचे आहेत. प्रश्न 5वा. सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. सुमन म्हणजे कुसुम आणि फूल. तिसरा दिलाय मुलगी. चौथा दिलाय कळी. हे समानार्थी शब्द नाहीत. सुमन या शब्दासाठी कुसुम आणि फूल हे समानार्थी शब्द आहेत. अ आणि ब. फक्त अ व ब. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. साक्षर म्हणजे शिकलेला. पर्याय क्रमांक 1 दिलाय अक्षर, अज्ञाक्षर, सुशिक्षित आणि निरक्षर. साक्षर म्हणजे शिकलेल्याला विरुद्धार्थी शब्द काय येईल? ना शिकलेला म्हणजे निरक्षर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7वा. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा. खाली डावीकडे दिलेला जोडशब्द पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा. जोडशब्द पूर्ण करण्यासाठी सांगितलाय औषध,
दवा होईल का? नाही. डॉक्टर? नाही. औषधवाणी? नाही. औषध पाणी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9. खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. मडक्यांची उतरंड तशी लाकडांची काय असते? मोळी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10. ज, ट, र, बु या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर पर्यायातून शोधा. इथं कुठला शब्द तयार होतोय? ट, र, बु आणि ज. टरबूज. मग पहिलं अक्षर कुठलं येईल? ट. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 11. खालील अपूर्ण म्हण पूर्ण करणारा शब्दसमूह निवडा व त्याचा पर्याय क्रमांक शोधा. इथं म्हण पूर्ण करायला सांगितली आहे. गाढवाला टिंबटिंब चव काय? गाढवाला गुळाची चव काय? पर्याय क्रमांक 1. गाढवाला साखरेची चव काय असं होईल का? नाही. गाढवाला मिठाची चव काय? नाही. गाढवाला द्राक्षांची चव काय? ही म्हण होते का? नाही. मग काय होतं? गाढवाला गुळाची चव काय? पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खाली दिलेला संवाद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. इथं आपल्याला संवाद दिलाय. तात्या कोणाकडे चाललात? पंचायतीत जाऊन येतो रे माधव. तू कधी आलास? तात्या कालच आला हा पण. तुम्ही कशासाठी निघालात तिकडे? वामनराव कांद्यावर रोग पडला आहे त्याच्यासाठी पंचायतीतून औषध घेऊन येतो. येताना आमच्या घरी या ना आजोबा. येतो ग छकुली. किती गोड आहेस तू. बाजूला हो, समोरून वाहन येत आहे. प्रश्न 12. संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? तात्या 1, माधव 2, वामनराव 3 आणि छकुली 4. पर्याय क्रमांक 2. 4 जणांचा संवादामध्ये भाग आहे. प्रश्न 13. औषध आणण्यासाठी कोण चालले आहे? पर्याय क्रमांक 1 छकुली, पर्याय क्रमांक 2 माधव, पर्याय क्रमांक 3 वामनराव, पर्याय क्रमांक 4 तात्या. पर्याय क्रमांक 4 तात्या औषध आणायला चालले होते. प्रश्न 14. बाराखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द 4थ्या क्रमांकावर येईल? आता काय करायचं? बाराखडी म्हणायची. क वरून शब्द तयार होत असेल तर तो 1 नंबरला येणार. इथं आलाय कोल्हा, हा शब्द 1 नंबरला. खचा शब्द आहे का, गचा शब्द आहे का असं चेक करून बघायचं. आता मग 2 नंबरला कोणता येईल? व, कारण सच्या अगोदर व येतं. व झाल्यावर ना श शामृगाचा, श षटकोनाचा, नंतर स, स वर्ण शब्द होतोय सिंह. मग हा आला 3 नंबरला. स झाल्यानंतर ह हरणीचा. मग पर्याय क्रमांक 2 ला काय येईल? च. मग बाराखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द 4थ्या क्रमांकावर येईल? तर हरिण. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 15. विमल पुस्तक वाचते या वाक्याचा काळ ओळखा. विमल पुस्तक वाचते वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 2. भूतकाळात कसं होईल? विमलने पुस्तक वाचले होते. म्हणजे वाचून झाल्यानंतर होऊन गेलेली गोष्ट म्हणजे ती झाली भूतकाळात. भविष्यकाळ म्हणजे वाचेल, मग ते झाला भविष्यकाळ. सर्व पर्याय बरोबर नाही. मग विमल पुस्तक वाचते, वाचते म्हणजे वर्तमान काळ आहे हा. पर्याय क्रमांक 2. खालील शब्दगटातील नाम नसलेला पर्याय शोधा. अननस काय फळाचं नाव आहे. पपई फळच आहे. कलिंगड सुद्धा फळाचं नाव आहे. गोड हे नाम नाही म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17. खालीलपैकी लिंगानुसार वेगळा शब्द कोणता? मडके, कळशी, घागर, बादली. मडके. पर्याय क्रमांक 1 हा वेगळा शब्द आहे. प्रश्न 18. किती सुंदर बाग आहे ही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सुंदर या शब्दाची अधोरेखित जात आपल्याला ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1 विशेष येईल, कारण किती सुंदर बाग आहे. सुंदर म्हणजे त्या बागेबद्दल विशेष माहिती सांगणारा हा शब्द आहे सुंदर.
सर्वनाम कशाला म्हणतात? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. तो, ती, ते. नाम न वापरता आपण असं शब्द जो वापरतो ना, तो, ती, ते, आपण, तुम्ही, आम्ही, त्याला सर्वनाम म्हणतात. नाम म्हणजे नाव आणि क्रियापद म्हणजे क्रिया. जाणे, येणे, जातो, येतो या झाल्या क्रिया. मग सुंदर काय आहे? विशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 19 व 21 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. डॅश डॅश महिना उजाडला. 20 बघूया. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीलाच टिंबटिंब आगमन झाले. चतुर्थीला काय होतं? गणपतीचं आगमन. मग काय येईल? पर्याय क्रमांक 2. श्री गणेशाचे आगमन झाले. विघ्नहर्ता पाहुण्याचे सर्वांनी डॅश डॅश स्वागत केले उत्साहाने. पर्याय क्रमांक 1. म्हणजे हा कोणता महिना असेल? भाद्रपद. पर्याय क्रमांक 4. कारण सुसंगत वाक्याचा परिच्छेद ज्या टायमिंगला असतो तेथे 3 प्रश्न विचारलेले असतात. पहिला प्रश्न समजत नसेल तर दुसरा बघायचा, दुसरा समजला नाही तर तिसरा बघायचा. त्या तिन्ही प्रश्नांचा एकमेकांशी संबंध असतो. गोदावरी, तापी, कृष्णा, भीमा या महाराष्ट्रातील नद्या आहेत. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? पर्याय क्रमांक 2. स्वल्पविराम. कारण प्रश्नचिन्ह कसं असतं? असं. अवतरण चिन्ह असं आणि अर्धविराम असा. म्हणून पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम. प्रश्न 23. समान अर्थ असलेली वाक्प्रचारांची जोडी कोणती? समान अर्थ असलेली. डोळा लागणे, डोळे झाक करणे. 2. गळा काढणे, चेहरा खुलणे नाही. खजील होणे, चेहरा पडणे. तोंड देणे म्हणजे छाती दडपणे होते का? नाही. खजील होणे म्हणजे चेहरा पडणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 24. सोबतच्या आकृतीत रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास आडवा शब्द धरणी व उभा शब्द रात्र या अर्थाचा तयार होईल? उभा शब्द रात्र आणि आडवा शब्द धरणी. र, ज आणि नी. रजनी म्हणजे रात्र आणि जमीन म्हणजे धरणी. मग इथं काय लागेल? ज. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 25. खालील पर्यायांत शब्द व त्यांचा अर्थ दिला आहे. चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. हात, पाणी. बरोबर आहे. वीज सौदामिनी नाही. स्त्री कामिनी नाही. चंद्र दिनमणी या चुकीच्या जोड्या आहेत. अ आणि ड. फक्त अ आणि ड योग्य. इथं चुकून 4 झालं. इथं क झाल्यानंतर ड पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 क व ड या चुकीच्या जोड्या आहेत. विभाग 2 गणित. प्रश्न 26. मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत? मूळ संख्या असलेली समसंख्या एकच आहे, ती म्हणजे 2. पर्याय क्रमांक 4. एकच मूळ संख्या आहे, म्हणजे मूळ समसंख्या एकच आहे. प्रश्न 27. 5/13 अधिक 4/13 अधिक 1/13 बरोबर किती? मग काय करायचं? खालचं 13 आहे असं ठेवायचं आणि वरच्यांची बेरीज करायची. 5 अधिक 4 अधिक 1 बरोबर 5 आणि 4 9 9 1 10. 10/13. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 28. प ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? पच्या जागी आपण 1 ही विषम संख्या घेऊया. 1 - 1 बरोबर 0. पच्या जागेला आपण 1 घेतले. 1 अधिक 2 बरोबर 3. ही समसंख्या येते का? नाही. पच्या जागेला 1 अधिक ही 1 बरोबर 2. 2 प म्हणजे 1 अधिक 1 आणि ही अधिक 1चं 1 बरोबर 3.
मग 3 समसंख्या आहे का? नाही. 2 ही समसंख्या आहे. पर्याय क्रमांक 3 प अधिक 1 ही समसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 29. 54 दिले आणि इथं स्टार दिला. या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येस 2 व 3 या संख्यांनी निशेष भाग जाईल. 540 या संख्येला 2 आणि 3 या संख्येने निशेष भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 0. स्टारच्या जागी 0 हा अंक येईल. प्रश्न 30. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक 2 907. प्रश्न 31. 725 ही संख्या अंकात कशी लिहाल? 725. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 32. 8 अधिक 0 अधिक 900 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? मग काय करायचं? 900 अधिक 8 अधिक 0 इथं आलं 8, वरचं 0 इथं आणि वरचं 9. 908 पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 33. 17 गुणुले 3 अधिक 7 गुणुले 7 बरोबर किती? पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा. 17 गुणुले 3 17 त्रिक 51 अधिक 7 7 49. मग काय करायचं? 51 अधिक 49 करायचं. मग उत्तर किती येतं? 100. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 34. एका संख्येला 6 ने भागले असता बाकी 2 उरते व 7 ने भागले असता बाकी 1 उरते तर ती संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3 50. 6 ने भागल्यानंतर बाकी 2 उरते आणि 7 ने भागल्यानंतर बाकी 1 उरते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 35. 3 अंकी लहानात लहान संख्येला 1 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? पर्याय क्रमांक 3 900. कारण 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 100 अधिक काय सांगितलंय? मोठ्यात मोठ्या संख्येने गुणले. 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 9. 9 ही मोठी संख्या आहे. 1 अंकीमध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे. मग 9 0 0 9 0 0 9 1 9. उत्तर आलं 900. म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 36. 513 403 807 902 व 199 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? ही 1 नंबरला येईल. 200 नुसार आहे का? नाही. 300 वरनं नाही. 400 वरनं. ही 2 नंबरला येईल. ही 3 नंबरला येईल. ही 4 नंबरला आणि ही 5 नंबरला. आणि काय विचारले? चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 2 807. प्रश्न 37. प्रथमेश दरमहा 60 रुपयेची बचत करतो तर तो एका वर्षात किती रकमेची बचत करील? महा म्हणजे महिना. दरमहा 60 रुपयाची, महिन्याला 60 रुपये बचत करतो. मग काय करायचं? 60 करतो तर तो एका वर्षात किती रकमेची बचत करतो? वर्षात किती महिने असतात? 12. काय करायचं? गुणुले 12. 0 0 0 6. उत्तर येतं 720. पर्याय क्रमांक 1. तो 720 रुपयाची वर्षाला बचत करतो. प्रश्न 38. 7 अंश छेद 8 3 अंश छेद 8 3 अंश छेद 8. इथं 3 डबल कसं काय आले? इथं 5 पाहिजे.
चुकून 3 झालेलं आहे त्यांचं. आणि 6/8 यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणत्या छायांकित आकृतीने दर्शवाल. इथं काय येईल 6/8. इथं काय येईल 3/8. इथं काय येईल ही रंगवलेली किती आहे 3 आणि 2 5/8. आणि इथं 7/8. मग सर्वात लहान कोणता येईल पर्याय क्रमांक 2 3/8. प्रश्न 39 9/13 5/13 7/13 8/13 या अपूर्णांकाचा चढता क्रम कोणता. 5 7 8 आणि 9. 5 7 8 9 पर्याय क्रमांक 2. प्रश्न 40 535 अधिक 189 बरोबर किती. या दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर येतं 724. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणती आकृती आयताची नाही. हा आयत आहे, कारण आयताचं कसं असतं समोरासमोरील बाजू सारख्या लांबीच्या असतात. हा आयत आहे का नाही, त्याच्या समोरची बाजू समान लांबीची नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 या आयताची आकृती नाही. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 42 489 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 489 489 479. पर्याय क्रमांक 4 689. 489 पर्याय क्रमांक 2. प्रश्न 43 50 गुणुले 4. इथं आपल्याला चौकोन दिला आहे. 200 अधिक 0 रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. इथं काय करायचं 50 गुणुले 4 करायचं आणि 200 अधिक 0 करायचं आणि त्यातून ठरवायचं मोठी संख्या लहान संख्या किंवा दोन्ही समान. जर बेरीज आली तर बरोबर चिन्ह येईल. 50 चोक 200 आणि 200 अधिक 0 200. मग इथं कोणता चिन्ह येईल बरोबर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 44 1 ते 100 या संख्यांमध्ये 11 वेळा येणारा अंक कोणता. पर्याय क्रमांक 2 0 हे 11 वेळा येतं, कारण 10 वर 0 20 वर 0 असं 90 पर्यंत 9 शून्य झाले आणि नंतर राहिलेला 100 वर 2 शून्य म्हणजे 11 शून्य झाले. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 45 23/25 वजा 11/25 बरोबर. इथं स्टार दिलाय (25). तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या असेल. खालचं सेमच ठेवायचं 25 आणि वरची वजाबाकी करायची 23 वजा 11. 23 वजा 11 उत्तर किती येईल मग 12. 23 मधून 11 गेलं 12 राहिलं, तर स्टारच्या जागी 12 हा अंक येईल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 46 खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 लिटर बरोबर 1000 मिलीमीटर आणि 1 किलोग्रॅम बरोबर 100 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न 47 550 अधिक 200 बरोबर किती. 750 अ आणि 750 क. फक्त अ व क कुठं आहे का पर्यायात. अ व क योग्य. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 48 सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये एका वाचनालयातील विविध विषयांची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शविली आहे. त्याचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न. इंग्रजी विषयाची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. इथं विषय दिलेले आहेत आणि ती पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. मग काय करायचं मराठी विषय किती जण वाचतात 1 2 3 4 आणि 5. मग इथं लिहून घ्यायचं मराठी विषयाला 5 पोरं वाचतात
इंग्रजीला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि हिंदी 4. मग इथं काय विचारलं, इंग्रजी विषयाची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत. मराठी किती जण वाचतात? 5. इंग्रजी पुस्तक किती जण वाचतात? 8. मग कितीचा फरक पडला? 3. पर्याय क्रमांक 4 3ने, कारण इंग्रजी विषयाची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा 3ने जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 49. श्यामरावांच्या दूध केंद्रात गाईचे 725 लिटर व म्हशीचे 175 लिटर दूध जमा होते. जर त्यातील 650 लिटर दूध विकले गेले असेल तर त्या दूध केंद्रात किती लिटर दूध शिल्लक राहिले? गाईचे किती सांगितले? 725 अधिक 175. 725 अधिक 175 करून घ्यायचं आणि त्यातून वजा 650 करायचं. 10 10 शून्य हातच्याला गेलं 1. 7 8 9 1 10 10 शून्य हातच्याला गेले 1. 7 1 8 8 1 9. टोटल दूध त्या डेअरीमध्ये किती झालं? 900. आणि त्यातनं विकलं किती? 650 लिटर वजा 650 करायचं. शून्य. मग शून्यातनं 5 जात नाही, काय करायचं? मग इथं 8 घ्यायचं आणि इकडला 1 इकडं. 10तनं 5 गेलं, राहिले 5. 8मधून 6 गेले, राहिले 2. 250 लिटर. पर्याय क्रमांक 2. 250 लिटर दूध शिल्लक राहील. पर्याय क्रमांक 3. 250 लिटर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 50. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एक गाडी दुपारनंतर 1:15 वाजता निघते व दुसऱ्या गावी दुपारनंतर 1:45 वाजता पोहोचते, तर त्या गाडीला किती मिनिटे प्रवास करावा लागेल? किती वाजता निघले? 1:15 वाजता निघालेली, दुसऱ्या गावी दुपारी 1:45 वाजता पोहोचली. मग काय करायचं? 1:45 वजा 1:15. 1:15 म्हणजे 1:15 आणि 1:45 म्हणजे 1:45. ही 1ला 1 कॅन्सल करायचं. 5मधून 5 गेले 0. 4मधून 1 गेले, राहिले 3. 30 मिनिटे प्रवास करावा लागेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 51. 8 तास बरोबर किती मिनिटे? मग आता इथं काय करायचं? 60 मिनिटांचा 1 तास असतो. गुणुले करायचं. आपल्याला काढायचं आहे किती तास? 8 तासांची किती मिनिटे? मग 8 तास. 60 गुणुले 8. 8 0 0. 8 संग 48. 480 मिनिटे. 8 तास बरोबर 480 मिनिटे. पर्याय क्रमांक 4.